एखादा मनुष्य अशा प्रकारचा विचार करेल की मी या गावावरती राज्य करावं, मी या शहरावरती राज्य करावं, मी या देशावरती राज्य करावं, एवढ्याने सुद्धा त्या मनुष्यांची तृष्णा कमी होणार नाही, तरी संपूर्ण पृथ्वी माझ्या अधीन असावी, मी या स्वर्गातील राज्यपदसुद्धा प्राप्त करावं, अशा प्रकारची भावना एखादा मनुष्य करत असेल, भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य खऱ्या अर्थाने राजा होऊ शकत नाही किंवा खऱ्या अर्थाने तो राजा बनू शकत नाही। परंतु जो मनुष्य स्रोतापती फलाला जर प्राप्त करत असेल, स्रोत मार्ग जर तो धारण करत असेल, तर तो खऱ्या अर्थाने स्वतःचा राजासुद्धा होऊ शकतो आणि या देवलोकाचा सुद्धा, स्वर्गलोकाचा सुद्धा तो राजा बनू शकतो। आणि त्यामुळे एका राजपदापेक्षा श्रेष्ठ स्रोतापती फळाला प्राप्त करणे हे श्रेष्ठकर आहे, अशा प्रकारे भगवंताने सांगितलं। आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण आपल्या स्वतःच्या मनाला परिशुद्ध अवस्थेमध्ये घेऊन जाऊन स्रोतापती मार्गाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करावा। नमो बुद्धाय, जय भीम।